मी नाराज नाही, मला बाहेर बोलायची चोरी झाली असं जयंत पाटील यांनी म्हटले। माझं काही खरं नाही असं जयंत पाटील 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते। त्यानंतर चांगल्याच राजकीय चर्चा सुरू झाल्या। त्यावर जयंत पाटलांनी आज पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं, कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलंय, हा झेंडा हातात घेतलाय म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही। पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो। त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती। जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका। कुठेतरी ते आता पक्षाला वैतागून रामराम करतील। हे मला सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, तर पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं, आम्ही एकमेकाला इशारे देत बसत नाही। जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, आज आमचा पराभव झाले, कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवार साहेबांच्यासाठी, पवार साहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे। त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू। एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही। बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय सीझन्ड आहेत पॉलिटिशियन। आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये, जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत।